10वी 12वी आणि पदवीनंतर आता पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर आणि 100% रोजगार व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस आजच प्रवेश निश्चित करा. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे विश्वसनीय केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज, सातारा. महाराष्ट्रामध्ये 5 वर्षात अनेक घडामोडी झाल्या. शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट झाले. हे होत असताना मग निष्ठा, गद्दारी, आरोप प्रत्यारोप झाले. आता तुमच्यावर बी आक्षेप घेतला होता की तुम्ही 5 पक्ष फिरून आलाय आणि तुम्ही आम्हाला निष्ठा शिकवताय. कुठले असा आरोप आढळराव पाटील करतात. कुठले त्यांनी द्यावं ना उत्तर, याचं पुरावे द्यावे. त्यांचीच माहिती अत्यंत तोकडी असल्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल हा एक कलमी अचेन. खरं म्हणजे कसं झालं की जेव्हा ते विकासाच्या कुठल्या मुद्द्यावर माझ्याविषयी बोलतात तेव्हा ते हे एक गोष्ट विसरतायत की एक बोट जेव्हा ते माझ्याकडे करतायत ना, तर 3 बोट त्यांच्याकडे. जो प्रश्न सुटला नाही तो 15 वर्ष न सुटलेलाच प्रश्न तुम्ही परत बोलताय. मग याच्यात 15 वर्षाचं तुमचं अपयश आहे हे तुम्ही कबूल नाही करत आहात. त्यांचं म्हणणं आहे बैलगाडा शर्यत किंवा पुणे नाशिक रेल्वे हे सगळे प्रकल्प मी मार्गी लावलेले आहेत. तुम्ही फक्त आता 5 वर्ष. मला सांगा, सो बैलगाडा शर्यत त्यांनी मार्गी लावली ना? 2019 पर्यंत का नाही सुरू झाली? द्या ना उत्तर. तुम्ही लावली ना मार्गी, मग 2019 आधी व्हायला पाहिजे होती. बरं, एक काम करा, माझी आपल्याला विनंती, बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात त्यांनी संसदेत केलेली सगळी प्रतिपादनं समोर ठेवा आणि मी केलेली प्रतिपादनं समोर ठेवा. यामध्ये बैलगाडा शर्यत मुळात अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल, बैलगाडा मालक असेल, बैलगाडा शौकीन असेल, यांनी हा दिलेला लढा आहे. मी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा आवाज बनून संसदेचं लक्ष याच्याकडे वेधू शकतो. हे इदम न मम आहे माझं. त्यांच्यासारखं सगळं माझ्या ताटात ओढून घ्या हा माझा विचार नाही. पण तरी सुद्धा आपण दोघांची मांडणी समोर ठेवा. आता पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे या संदर्भामध्ये माजी खासदारांनी याचं फक्त एकदा उत्तर छातीवर हात ठेवून जनतेसमोर द्यावं. 2018 मध्ये पूर्ण झालेला DPR हा 2019च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तुमचं सरकार होतं, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं 2014 ते 2019. का हो सरकार समोर प्रेझेंट केला गेला नाही? द्या ना याचं उत्तर आधी. बरं, हा जो DPR तुम्ही करून घेतला होता यामध्ये आत्ताच्या जुन्नरची ॲग्रिकल्चर रॅक, आंबेगावची ॲग्रिकल्चर रॅक, खेडची इंडस्ट्रियल रॅक, वाघोलीची लॉजिस्टिक रॅक होती का हो? तुम्हाला ठाऊक तरी आहे का ब्रॉड गेजवरचा प्रकल्प का आहे आणि स्टँडर्ड गेजचा प्रकल्प का आहे? यातलं कुठलंही उत्तर त्यांच्याकडे नाही. परंतु 2019ला मी निवडून आल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवल्यानंतर याचं पहिलं सादरीकरण महाराष्ट्र सरकारला झालं. बरं, हे ऑन रेकॉर्ड आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनामध्ये झालेलं सादरीकरण हे महाराष्ट्र सरकारला झालेलं पहिलं सादरीकरण. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना सादरीकरण झालं, त्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची याला मंजुरी मिळाली, जो 20% शेअर आहे त्यासाठी. त्याच्या आधी फिनान्शियल अप्रुव्हलची जी प्रिन्सिपल अप्रुव्हल फॉर फिनान्शियल ॲक्टिव्हिटीची जी परमिशन होती त्यावेळी पियुष गोयल जी रेल्वे मंत्री होते त्यावेळी ती आणलेली. बरं, याच्या सगळ्या तारखा आपल्याला माझी विनंती की याच्या सगळ्या तारखा प्रेक्षकांना दाखवा की जून 2020 मध्ये पहिली परवानगी आली, मग 19 पर्यंत का नाही आली ही परवानगी? का नाही याचं सादरीकरण झालं? त्यानंतर रेल्वे बोर्डाची मीटिंग होती, त्यानंतर एक्सपान्शन कमिटीची मीटिंग झाली, त्यानंतर नीती आयोगाची मीटिंग झाली आणि त्यानंतर आता फायनल कॅबिनेट अप्रुव्हलसाठी हा प्रोजेक्ट कॅबिनेट अप्रुव्हलसाठी गेला. आता याच्यामध्ये माजी खासदारांनी कुठला नेमका फॉलोअप केला? मग हे 2019 पर्यंत का घडलं नाही? ते दावा करता तुम्ही 1 रुपया 5 वर्षात. कुठे दावा कुठे आहे? कुठे मतदारसंघात 1ही रुपया आणला असं म्हणणं फार सोपं असतं. कसं असतं, मी पुन्हा ते म्हणतो, खोटं बोल पण रेटून बोल. आता डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसरने एक जेव्हा पत्र दिलेलं आहे, ते पत्रही मी आपल्याला पाठवतो की यामध्ये खासदार निधीचा 100% वापर तर झालेलाच आहे, परंतु त्यांना ज्या 3.25 कोटी रुपयांचा वापर करता आला नव्हता त्या निधीचा सुद्धा आपण वापर केला. 80% रिटर्न गेल्याचे काय? हे धादांत खोटं आहे. मी तुम्हाला लगेच डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसरचं पत्र पाठवतो, त्यामुळे DPOचं तुम्हाला पत्र पाठवतो. कसं होतं, आजकाल एखाद्या न्यूज चॅनलला एखादी गोष्ट अप्रुव्हलच्या स्टेजच्या आधी जर बातमी झाली असेल तर त्यापेक्षा महत्वाचं आहे की जिथून हा निधी खर्च होतो हा DPO कडून खर्च होतो, तर तुम्ही DPO कडून माहिती घ्या त्याची. मी तुम्हाला DPOचं पत्र पाठवतो पूर्णपणे. त्यामुळे हे धादांत खोटं विधान आहे. ठिकठिकाणी फिरले तर त्यांना सुद्धा त्यांच्या डोळ्याने सुद्धा दिसेल निधी कुठे कुठे खर्च झालाय. तो कदाचित त्यांना तो बघायचा नाही. म्हणजे वढू तुळापूरला जात असताना तो तुळापूरचा कॉन्क्रीटचा रस्ता जो आहे, तिथला हायमास जो लागलेला आहे, हा कोणाच्या निधीतून झाला? 15 वर्ष तुम्ही तिथून जात होता, तुम्हाला नाही करावा असं वाटला तो रस्ता? म्हणजे आमच्या दावडी निमगावचा वॉटर आरोचा प्लांट असेल, याचा आरोचा प्लांट असेल, रांजणगावचा, वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहे. मी फक्त ही वाणगी दाखल 2-4 नावं सांगितली लगेच. पण तुम्ही जर शांतपणे DPOचं पत्र बघितलं तर 100% निधी खर्चून उलट अखर्चित निधी होता तो सुद्धा वापरला गेलेला आहे. आज नॅशनल हायवेच्या 19,500 कोटी रुपयाच्या प्रोजेक्टच्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. बरे, गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर आहे ना. मग हा नाही आणला का निधी? या पलीकडे जाऊन
DPDCच्या माध्यमातून सुरुवातीचं 2.5 वर्ष जेव्हा सरकार होतं महाविकास आघाडीचं, तेव्हा आणलेला निधी हा पूर्ण अजून वेगळा निधी आहे. आणि मला महत्वाचा विषय हाच वाटतो की या पद्धतीनं कुठली माहिती न घेता जनतेची दिशाभूल करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि त्यातही 3 टर्म आपल्यावर विश्वास दाखवल्यानंतर या पद्धतीनं जनतेची दिशाभूल करणं चूक आहे.